अंतरात्मा रघुनंदन तेने होनी प्रसन्न कपिनंदन प्रभो दिला जोडनिया करा चरणी ठेवितो माथा परिसावी विनंती माझे पंढरी नाथा. प्रभू रामचंद्राची कथा आहे. या ठिकाणी जमलेले सर्व भगवान नगर वस्तीकर, सर्व बाहेरून आलेले श्रोते, अशा प्रकारचं वाचक सूचक या ठिकाणी मी दोन शब्द सांगण्याचा प्रयत्न करतो. मी एक काय वाचकच आहे पण सांगण्याचा प्रयत्न करत आहे. प्रभू रामचंद्राची कथा आहे. राम कसा आहे? राम म्हणता रामाची होय आणि पदी पैसोनी पदवी घेईजे. असं जो राम म्हणतो त्याच्या अंतःकरणामध्ये सुद्धा रामच पाहिजे. असे माझे हनुमंतराय आहेत. अंतर्यामी बाह्य असणारा सर्व राम व्यापलेला आहे. 21,600 वेळेस श्वास घ्यावा लागतो माणसाला, तितक्या वेळेस रामनामाचा जप माझ्या हनुमंतरायाचा चालू आहे. असे माझे हनुमंतराय आहेत. रामाला प्रभो दिला म्हणजे अंतर्यामी सुचला, रामाने तिकडे ओळखला. त्या ठिकाणी कथा आहे. गजेंद्र ग्राय धरिला असता संकटी सुमरता भगवंता काकुलती उडीत सत्वता गारुणी तत्वता उद्धरिला. सुंदरकांडातली कथा आहे का माहिती तुम्हाला? ऐकली असाल. ज्या वेळेस असणारा गजेंद्राला त्या ठिकाणी संकट आलं, पाय धरला पाण्यामध्ये त्या ठिकाणी पकडलं. किती संकट आहे पहा. 1000 पत्नी असणारे मुलं, 1000 अशा प्रकारचे इतकं सैन्य त्याच्याकडे होतं. त्या ठिकाणी बळ होता, परंतु त्या ठिकाणी बायका होत्या. पाण्यामध्ये ओढल्याबरोबर त्या ठिकाणी बायका पुढे गेल्या, ओढू लागल्या. येईना ती मगरमुठी सोडीना. नंतर त्या ठिकाणी बाया म्हणल्या जाऊ द्या म्हणले, या ठिकाणी गेलं म्हातारं झालंय. पोरं म्हणले आई आई बाबा चालले, जाऊ द्या म्हणले, पिकलं पाणी गळू द्या. हनुमाना कंड नामदार नामे पावला कपिस बुद्धी स्फुरली सत्वर देख सरसावला. नामाने त्या ठिकाणी नामा त्या नाम घेता वाया गेला ऐसा कोणी देखील नाही, वायात जाऊ शकत नाही. असं राम नाम आहे. आणि सत्व त्या ठिकाणी बुद्धी आठवणे. आता या ठिकाणी मी रामाच्या त्या ठिकाणी जीवावर राम नामावर काय करतो असा विश्वास ठाम निर्माण झाला. काय करतात हनुमंतराया पहा. म्हणे एवढी काय चिंता मी भ्रांत झालो सकळ पर्वतची तत्वता नेऊ सर्वता उचलोने. आता मी या ठिकाणी भ्रांत काय झालो, काय चिंता करायची गरज आहे. पर्वत काय या ठिकाणी असणारा काही असू द्या, राम नाम त्या ठिकाणी असल्यावर घाबरायचे काळाचा काळ सुद्धा या ठिकाणी जवळ येऊ शकत नाही. याच्यासाठी राम नाम आठवावं घ्यावं असा या ठिकाणी माणूस त्या ठिकाणी विचार करा. मुलाचं नाव सुद्धा नारायण ठेवतात. ज्यावेळेस मरताना नारायण नामून मुखाला यावा, असं नाम राम असावा. असं या ठिकाणी दगड्या धोंड्या काही कामाचं नाही. असणार नाम त्या ठिकाणी देवाचं ठेवा, मुक्ताई ठेवा, जनाबाई ठेवा. असं नाव या ठिकाणी ठेवा. त्याची कीर्ती त्या ठिकाणी काहीतरी तुम्हाला पुण्य प्राप्त होईल. असं नाम आठवल्यामुळं हनुमंतराय त्या ठिकाणी धाडस करतात. सुसेन दक्षिण काही घाबरायचं कारण नाही. हनुमंतराय विचार करतात. पर्वत घेऊन गेल्यानंतर, सर्व औषधी नेल्यानंतर त्या ठिकाणी वैद्य आहे. आताचे डॉक्टर आहेत काय काय दुखतंय, कुठं दुखतंय, काय होतंय तुम्हाला, असं नाही. पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी औषधी ओळखणार असे वैद्य आहेत. आणि या ठिकाणी मी आणि असा पर्वत घेऊन जातो असा विचार केला. जरी विलंब करू नये येता उदय येला भास्वत शक्ती वरदात भूत काय समस्त नाशेल. अशा प्रकारचं या ठिकाणी, अरे या ठिकाणी उशीर करायचा नाही.
उशीर वेळ जर लावला तर सूर्योदय होईल. हे सर्व एवढं जमा केलेलं या ठिकाणी विस्कटा होईल, कार्य होणार नाही धरलेलं हातातलं. आणि लवकरात लवकर करावी तातडी परमार्थाची, अशा प्रकारचा विचार करा. आजच आताच इथून पुढे आपण देवाच्या सन्मार्गात त्या ठिकाणी लागावा, नाम घ्यावा असा विचार करा. पर्वते मांडले पाहू आदरले माझे फळ, औषधी लपविल्या सकाळ मज केवळ गोवावया. या पर्वताने असणारा विचार केलाय का मला असणार फसवण्याचा? राजा रावणाच्या पक्षात केलाय का? पाहतो म्हणे याच्याकडे असणार माझ्या विरोधात काम करतो, मला त्रास देऊ लागलेला आहे. हनुमंतराया विचार करतात. हाय मिनला रावणासे गोवा धरले आम्हासे, उपटोनियाच्या कन्नासे औषधी याला या ठिकाणी घाबरायचं कारण नाही. हा जरी दुसऱ्या पक्षात गेला तरी खेचून आणायची युक्ती आहे ना. रात्री जायचं आणि पैसे त्या ठिकाणी ढीक टाकायचा. आपल्याकडे येतंय असं नाही करायचं. आपल्या स्वतःच्या रामनामाच्या ताकदीवर असणारा याला उचलतो आणि असणारा मी माझ्या गुरुकडे घेऊन जातो असा विचार केला. ऐसा करोनी विचार केला राम नामे भूकार, कापिनले सुरासूर चराचर भयभीत. अशी भीती आहे पाय या ठिकाणी ज्याला राम नाम आठवत नाही, ज्याला काही कळत नाही. पशु पक्षी आहेत होते त्यांना काय कळणार आहे का? नाही, वंचर आहेत. आणि असणारा एवढा विचार केला हनुमंतराने, पर्वत उपटायचा विचार केला. सगळी किलबिल सगळी चलच्या त्या ठिकाणी होऊ लागली. म्हणू लागले कायल्या पडायचा आहे. अहो माणसं त्या ठिकाणीच कायल्या पडायचा म्हणल्यानंतर घरच्या कुरवड्या बी ठेविनात, पापड्या बी ठेविनात, सगळंच खाऊन टाकू म्हणले. काय करायचं ठेवून? बोला महाराज. ते गुंडाळले बुड खाते कर कवळले हाते, वांगलित पर्वताते भूते कांते अशा प्रकारचं या ठिकाणी असणार. काय केला? शेपूट असणारा वेडा टाकला माझ्या हनुमंतराने. काय पूर्वीचे माणसं आहेत ना इकडे म्हातारी असणार, चाडघाट म्हणतात त्याला, चाडघाट. आता माहिती नाही कोणाला. अशा प्रकारचं असणार चाडघाट मारली माझ्या हनुमंतरानं. करुणी राम वेगी उपटिता गिरीश जननले त्रिभुवन शेषफणा तडकला. असडघाट मारली, ताडघाट मारल्याबरोबर असणारा हिस्साळा दिला अशा प्रकारचा. आणि त्या ठिकाणी काय झालं? आवाज झाला आणि सगळे घाबरले. म्हणले आता काहीतरी होतंय. बदनालिले पाता हालबळीले लोकपाल, वन देवता खळबळ केला कुल्हा सकाळी. अहो जीवावर आल्यावर भीती वाटते हो कोणाला बी. मरण्याची भीती आहे का नाही तुम्हाला? कोणाला मला वाटते सांगा बरं? या इकडे बाजूला माझ्याकडे. मला मरायचे म्हणा बरं कोणी? अहो सगळ्याला वाटू लागलं आता अवघड आहे म्हणले. आता मेल्याशिवाय पर्याय नाही. पशु पक्षी सर्व जनावरे त्या ठिकाणी विचार करतात. बेने पाली वनचर रंग तिकरी कंदरे सचे मैसे तरसत गरे चौपरे कळकळी. भीती निर्माण झाली, जीवाची भीती आहे ना. या ठिकाणी जीव जातो का काय? इकडं तिकडं सायरा वैरा अशा प्रकारचा पशु पक्षी आणि प्राणी त्या ठिकाणी जीव मुठीत धरून असणाऱ्या पळू लागले. अठाशे मद गजांचे अरण
दचके यमलोका. काय झालं? एवढा आवाज असणारा झाला. अहो सिंहावते सिंह सुद्धा त्या ठिकाणी दचकले आणि असणारा यमाची कांटाळी बसली. यमाला सुद्धा वाटलं काय झालं आणि काय नाही. पा किती असणारा धरण आहे, किती असणारी ताकद आहे रामनामाची. आंदोलल्या द्रमावले होते आकांत सकळे त्याई दाती त्रणे धरले शरणाले कपेशे. आणि अशा प्रकारची जी भूत आहेत, भूत या ठिकाणी असणारे, या ठिकाणी म्हणतात ना भूत नाहीत होती भूत आहेत. आणि त्या ठिकाणी असणारे गवत तोंडामध्ये धरलं आणि विचार करू लागले आता काय करावं, कुठं सहारा घ्यावा कोणाचा. आता पर्वत तर हालायला लागलाय आणि आता एवढा मोठा भूकंप झालाय. आता काय कुठं जावं, काय करावं. किल्लारीचा भूकंप झाला 93 साली. अहो काही लोकांना असणाऱ्या घरातलं गोदडच मुलगा म्हणून घेतलंय, बाहेर पळाली बाई आणि मुलगा तर घरातच राहिले. किती अवघड आहे व जीवाचा. दिशा लंगला पक्ष सरपण निघाले पाताळी दिग्गजा बैसली डाळे दातकले कृतांता. दिग्गज 10 दिशाला तर आत येत अशा प्रकारचं रक्षण पृथ्वी तोलणारे त्यांची सुद्धा कांटाळी बसली हो. अशा प्रकारचा आवाज झाला आणि घाबरले. काय होतंय, पृथ्वी असणारी रसातळा जाती का काय असं वाटू लागलं. दश योजने विस्तारा पंच योजने वंची थोर वारवाचा ऐसा पर्वत सविस्तर कपिंद्र सत्वर उपडा. असणारा 10 योजने म्हणजे असणारा 40 कोस आणि 20 कोस अशा प्रकारचा पर्वत. काय ताकद आहे बरं नावाची उचलला. सूचक उमा वायबसे भगवान नगर वाचक. बळे आक्रोळी पाये पर्वत उपटला दोई बाये गगना उसळला लवलाये श्रमनाये अनुमात्र. एवढा मोठा पर्वत आहे, इतका असणारा जड अशा प्रकारचा उचलला पण किंचित सुद्धा असणारा माझ्या हनुमंताला त्रास अशा प्रकारचा झाला नाही. काही सुद्धा वाटले नाही. अशा प्रकारचा रामनामावर भरोसा असं असावं त्या ठिकाणी चित्त अशा प्रकारचं. पहा माणसं विचार करत नाहीत. किती थंडी पडलेली आहे आणि थंडीमध्ये असणारे कबूतर बसलं. कबूतर त्या असणार तिथं आलं उंदराचं पिलो आणि त्याला त्या ठिकाणी थंडी वाजू लागली. थंडी कुडकुड आता किती थंडी वाजायली. अहो त्या कबुतराने उंदराच्या पिलेला जवळ बोलवलं, ये खंडू बाबा. महाराज रिधोरी. सूचक खंडू महाराज रिधोरी. आणि त्या ठिकाणी त्या उंदराच्या पिल्लाला असणार पंखाखाली घेतलं आणि त्या पंखाखाली घेतल्यानंतर त्याने गप्प बसावं का नाही, त्याने त्या कबुतराचे पंखच कापले त्या ठिकाणी.